त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक तुम्ही स्पोर्ट्स सायकल पाहता आणि प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून बघा एक सायकल दिली जाणार आहे. येस बघा काल 40+ रूल्स वेगळे होते. आज आपले कंटिन्यू रेग्युलरचे जे नियम आहेत सचिन गुडू सर लक्ष असू द्या. येस टायमिंग बघा सगळ्यात महत्वाचं आहे. 4 षटक 20 मिनिट आणि आज काल देखील असं नियम होतं त्यामुळे आज टायमिंग आहे बघा. पंच आपण सेट करा. आमचे स्कोरर पहिला बॉल टाकल्यानंतर टाइम त्या ठिकाणी ऍड करतील. 5 षटक 25 मिनिटं परंतु 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 4 षटक कंप्लीट करावे लागतील. काल 2 संघांना पेनल्टी ऑलरेडी लागली आहे. चला खेळ स्टार्ट. सलामी फलंदाज मैदानाच्या मध्ये ऍज ओपनर सलामीसाठी योगेश पाटील आणि संकेत गायकर तर गोलंदाज कुंदन भोईर. लेट्स प्ले. आजच्या दिवसातील पहिला बॉल हवेत. क्षेत्ररक्षकाने चूक केली. अगदी सोपा झेल पर्यंत पोहोचला परंतु बॉल हातात आला नाहीये. पहिल्या बॉलवरती जीवनदान. पहिल्या बॉलवरती 2 धावा श्रीगणेश केला आणि अगदी खातं खुलं केले मैदानावरती. कॅचेस विन द मॅचेस. काल शेवटची मॅच काय पाहिली. काय सुंदर लढत होती. डोळ्याचं पाडणं पिणारी हृदयाला सुन्न करणारी लढत आपण पाहिली. कारण 10 चेंडू 9 शेवटला 6 चेंडू 7 धावा काटेई संघाला झाल्या नाही आणि रक्ताचे अश्रू रडापे लागले. तो संघ स्पर्धेतनं बाहेर झाला. उत्तर शिवसंघ खरं तर या स्पर्धेत सुपत्रीमध्ये दाखल झालाय. आज 8 संघ आणि उद्या 8 संघ अशा प्रकारे आज आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतोय कुंदन ज्याचं पहिल्या चेंडूवरती काडूला जीवनदान मिळालं. यावेळेस बॉलला लॉप केलाय मिड विकेट मध्ये. पॉवर प्ले. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 रन. कारण प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. विवेक सर म्हटलं जाते की सरावा माणसाला परिपक्व बनवतं. कदाचित दैस संघाचा सराव थोडासा कमजोर आहे. सौरभनं देखील कॅप्टन्सी मध्ये सांगितलं टॉस जिंकल्यानंतर आम्ही यावर्षी दुसऱ्यांदा खेळतोय. पहिल्यांदा खेळलो आणि दुसरी एंट्री आहे म्हणजे याचा अर्थ यांचा थोडासा सराव कमजोर आहे. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. क्रिकेट खेळण्यासाठी 4 गोष्टींची मूलभूत गरज आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन. ह्या 4 गोष्टी आहेत तरच तुम्ही चांगला क्रिकेट खेळू शकता. सध्या तरी आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये कुंदन थोडासा शांत आहे. त्याला माहिती नवीन खेळाडू आहेत परंतु 3 झेल ड्रॉप एकाच दिशेला एकाच खेळाडूचे. सकाळी सकाळी चित्र विचित्र. धावसंख्या जर आपण पाहिली स्कोरबोर्ड होती धाबा लागल्यात. एकूण धावसंख्या आमचे स्कोर सांगतायत 10 धाबा बिनगडी बाद. 4 चेंडू. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला. सौरभ यावेळी झेल सोडणार नाहीये. एक झेल सोडला ऑलरेडी. आता मात्र 4थ्यांदा त्याने चान्स दिली. एकाच क्षेत्रामध्ये 4थ्यांदा बॉल गेला. तर या दरम्यान बघा सुप्रसिद्ध चकडेवाले सुभाष दादांचं आगमन झालंय. सुभाष दादा आपलं स्वागत आहे. खरं तर नाद एकच बैलगाडा शर्यत.
तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू आहे. 5 चेंडू झालेत आणि धाबा आलेत त्या 10. एक गडी बाद आणि धाबा संख्या आपण पाहतोय फक्त 10. दादा गायकर मॅचला आनंद घेत आहेत. खरं तर सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. दादा आपलं स्वागत आहे. व्यासपीठावरती आमचे गोमेशजी माळी मॅच आनंद घेतात. सदाशिव दादा पोरजी आणि मोहन पोरजी आणि सुनील दादा गायकर, प्रणित दादा पाटील मॅचचा आनंद घेतात. सगळ्यांचं आपण स्वागत करूया. सकाळी सकाळी आज हे सर्वजण उपस्थित राहिले. सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा साक्षी स्टार चषकाच्या वतीनं स्वागत करूया. नवनाथ गायकर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस ऑन साइडला फिल्डर आहे. पुन्हा झेल ड्रॉप. एका मॅच मध्ये 4 कॅच ड्रॉप एका ओव्हर मध्ये. हा रेकॉर्ड असू शकतो कदाचित. एका ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हर मध्ये 4 झेल ड्रॉप केले, 1 झेल पकडला आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या 1 गडी बाद 11. साक्षी स्टार चषक 2025 शानदार पळबळ सकाळचं सत्र. पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये कॅच 4 ड्रॉप झालेत. चला भेट घेऊ नका बघा. 20 मिनिटांचा टाइम आहे. आम्ही सातत्याने सूचना देत आलो की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. ह्या गोष्टीचं नोंद घ्यायचंय. पंच देखील लक्ष ठेवलं बघा. त्या ठिकाणी टाइम सेट केलेला आहे कारण वेळ ही फार महत्वाची असते. आज वेळ चांगली आहे, उद्या वेळ चांगली असेल असंही नाही. आज वेळ खराब आहे, उद्या 30 असेल असंही नाहीये. खरं तर त्यांचा देखील आपण उल्लेख करूया. कारण वेळ ही फार महत्वाची आयुष्यामध्ये. आज वेळ चांगली आहे, उद्या 30 चांगली वेळ असेल असं नाहीये. परंतु वेळेला महत्व द्या. वेळ ही कुणासाठी थांबत नसते. वेळेचं महत्व तर धावा संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11. खूप चांगली स्पर्धा, खूप मेहनत आहे. खरं तर या स्पर्धेसाठी सगळ्यांचे आपण कौतुक करूया. पहिला चेंडू पॅडल स्वीप केलाय, बॉलला पाठवलाय नवनाथनं सीमारेखा बाहेर, चौकार. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणार संगीत डीजे प्रवीणच्या माध्यमातून येत आहेत. शून्यातनं स्वराज्य निर्माण करणारा आणि आईच्या स्वप्नातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवराय. आदिलशाही, कुतुबशाही, औरंगजेब, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज अशा प्रकारचे जगातले एकूण 8 मोठे शत्रू होते. त्या 8 शत्रूंना एकाच वेळी 8 दिशांना नामरण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवराय. सकाळी सकाळी संगीत ऐकायला मिळते कारण स्पर्धा सुरू झाली. छत्रपती शिवरायांचं पूजन केलं, गणपती बाप्पाचं पूजन केलं आणि नंतर स्पर्धा सुरू झाली. आज बघता बघता दुसरा दिवस आहे आणि सुंदर क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा खरं तर संपूर्ण रायगड प्लस ठाणेमध्ये होती आणि साक्षी स्टार चषक खरं तर कौतुक केलं पाहिजे सर्व आयोजकांचं. आमचे वन मॅन आर्मी किशोरदादा पोरजी आणि त्याला साथ देताना त्यांचे बंधू कैलास दादा, लेजंड खेळाडू, सातत्य त्यानं देखील क्रिकेटमध्ये टिकवलंय. बॉल चांगला समोर हलक्या त्यानं पुश केलाय. पुश करो खुश रहो आणि सिंगल घेत या ओव्हरची सुरुवात झाली. सिंगलने धावा संख्या आपण पाहिली तर 16 धावा. ओव्हर नंबर सेकंड आपण पाहतो गोलंदाज मनोज पाटीलचा वापर केलाय. सेकंड पॉवर प्ले तुम्ही पाहताय. 3 काढू बाउंड्रीवरती आहेत.
एक जर पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये एक आपण वाईडिश लॉंग ऑनला पाहतोय आणि त्यानंतर एक मिड विकेटला. अशा प्रकारे 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती सध्या पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतात. बॉल चाललाय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. आता स्टँडर्ड बदललाय. पहिल्या ओव्हरमध्ये कॅच 4 ड्रॉप झाले. त्यानंतर आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 4 झालेत खरं तर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 17 बघा 17 आणि 11. खरं तर आज ज्यांचं जयंती आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 23 जानेवारी. बॉलला पाठवलाय यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फ्लायटेड स्ट्रोक सीमारेखा बाहेर षटकार. दिवस आहे आणि साई भक्तांच्यासाठी त्यांनी संगीत लावलं. साईबाबा कहते कि मत सोच इतना तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान के कर्म अच्छे होते उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. ओम साईराम. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. पहिला षटकार आला या मॅच मध्ये टीमसाठी नवनाथ गायकरच्या बॅटमधून आणि टीमची टोटल वेगानं 23 या धावसंख्येवरती. चर्चा करत होतो आजच्या दिवसाची. खरं तर आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. खरं तर 23 जानेवारी 1926 ला त्यांचा जन्म झाला आणि 17 नोव्हेंबर 2012 88 वर्षाचं कालखंड फक्त मराठी माणसासाठी. ज्या माणसानं आपलं आयुष्य चंदनासारखं देह फक्त मराठी माणसासाठी झिजवलं त्यांच्या जयंती त्यांना जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करूया. बॉल चांगला चाललाय यावेळेस कबर बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न केलाय. 2 धावा देखील पूर्ण केल्या. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतो आणि सिंगल डबलच्या माध्यमातून टीमची टोटल सध्या 25 धावा. ओव्हर नंबर सेकंड. धावा 25 झाल्यात. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन झाल्या. या ओव्हरमध्ये धावांची थोडीशी लयलूट पाहायला मिळाली. 14 धावा 5 चेंडू मध्ये आल्यात. म्हणजे या ओव्हरमध्ये अद्याप एक बॉल शिल्लक असेल. चला वेळ घेऊ नका. बघा मी मगाशी सांगितलं वेळ किती महत्वाची असते त्यामुळे वेळेला महत्व द्या. आयुष्यात वेळ फार महत्वाची आहे. बॉल चांगला ऑन साइडला फ्लिक केलाय आणि जोपर्यंत फिल्डर सौरभ त्या ठिकाणी येतील बॉल उचलून फेक करतायत तोपर्यंत एक सिंगल आली. या ओव्हरची समाप्ती झाली आणि या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 रन लॉस ऑफ 1 विकेट अर्थात एक खेळाडू बाद 26 धावा. बघा वेळ घेऊ नका. टायमिंग सेट आहे. जर 20 मिनिटं संपली तर दैसा संघ एक फिल्डर तुम्हाला सर्कल मध्ये आणावा लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. कारण विवेक दादा आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. आज आमच्या सोबत आमचे वर्ग मित्रच आहेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतात आणि खरं तर खेळ पैठणीचा रंगला. जिथे खेळ पैठणीचा रंगेल तिथे नाव एकच विवेक दादा पोरजी. आणि सध्या तेच सध्या सुरू आहे मार्केटमध्ये. आता देखील कुठेतरी एक पैठणीचा खेळ कार्यक्रम आहे पडग्यामध्ये. यस सन्माननीय माजी सरपंच कृष्णा शेठ पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं खेळ पैठणीचा रंगला. आणि यस बघा मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ 10,000 महिलांनी त्या खेळ पैठणीच्या मध्ये सहभाग नोंदवलाय याची माहिती आपल्याला मिळाली. आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल त्याच ठिकाणी विवेक दादा पोरजी. बॉल चांगला स्क्वेअर कट केलाय. अगदी सुरेख फटका. नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल सीमारेखा बाहेर. प्रयत्न सौरभचा चांगला होता परंतु सीमारेखा बाहेर चौकार. कारण क्रिकेट जर तुम्हाला मी सांगितलं ना केलं दादा योग्य आहार योग्य व्यायाम योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन या
चार मूलभूत गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. जर तुम्हाला योग्य क्रिकेट खेळायचं असेल, बॉल पुन्हा एकदा हलक्यात टॅप केलाय, सुंदर क्रिकेट, चांगल्या बॉलला प्रहार केला आणि खराब चेंडूला या ठिकाणी प्रहार केला आणि चांगला बॉल. काय घडलंय, कोण बाद झालाय तर नवनाथ गायकर. काहीच गरज नव्हती, कॉलिंग व्यवस्थित नाहीये, तालमेल नव्हता मध्ये. कारण आम्ही नेहमी सांगतो मैदानावरती दोन खेळाडू खेळपट्टी बसते असणारे दोन फलंदाज, त्यांच्यामध्ये कॉलिंग असणं गरजेचं. यस, नो, वेट, हे तीन कॉल महत्वाचे आहेत. आणि तालमेल बिघडला की खेळाडू बाद, आणि तालमेल बिघडला. बघा 12 खेळाडूच फक्त मैदानाच्या आतमध्ये जाईल. 3 षटक संपल्यानंतर 12 खेळाडूंना लगेच मैदानाच्या मध्ये दाखवायचं आहे. स्वान पदक, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील विवेकदा अनेक चित्र आपण पाहिलेत. स्वान पदक आपण पाहिलंय, त्यानंतर आपण आपल्या भाषेमध्ये मुंगूस म्हणतो ना, मुंगूस देखील आम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलेत. अनेक जे पक्षी असतात त्यांच्यावरती कधी कधी बॉल लागतो आणि दुखापत अर्थात त्यांचा मृत्यू होतोय, इंटरनॅशनल मध्ये पाहायला मिळते. बॉल चांगलाय, समोर चाललाय, डोप्यांचा वापर केलाय, पायांचा वापर केलाय. धाव संख्या ऐकून पाहिली तर स्कोर बोर्ड होती 32 धावा. टीम टोटल धाव संख्या स्कोर बोर्ड होती 32 धावा. बघा क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा वाढवावा लागेल, कारण तुम्हाला आज क्वालिटी लेवल स्पर्धा पाहायला मिळतात, स्टँडर्ड स्पर्धा असतात. आणि चांगला चेंडू, यावेळेस बॉल पडल्यानंतर अगदी डीप राहिला बॉल. बॅट्समन ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि टीमची टोटल सध्या थांबलेली आहे. टीम टोटल एकूण धावसंख्या आपण पाहिली, स्कोर बोर्ड होती धावसंख्या 32 धावा. बॉल यावेळेस देखील चांगला होता, आडव्या बॅटनं चेंडूला प्रहार केला, बॉल चाललाय डीप मिड विकेटला. बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. सकाळी आपण पाहिलं पहिलं सत्र, चांगली सुरुवात झाली होती टीम दहिसरची, परंतु त्याने कॅच ड्रॉप केला आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 33 ओव्हर नंबर 3 तुम्ही पाहताय. त्या ठिकाणी सुरू असताना 2 षटक आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आल्या आणि या षटकामध्ये थोडंसं कमबॅक पाहायला मिळेल, कारण जबरदस्त 7 धावा फक्त 5 चेंडूमध्ये आल्यात. कुंदन पुन्हा एकदा तयार, बॉल चांगला, अगदी परफेक्ट डिलिव्हरी आणि अशा प्रकारे षटक समाप्त झालं. चला 12 खेळू आपण. जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, कुणी वेड्या परी. संगीत डीजेचं कौतुक केलं पाहिजे, आठवण करून दिली आजच्या दिवसाची. मित्र आज जयंती आहे इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची. आणि खरं तर आमचे संपूर्ण आयोजन कमिटी, सतीशदादा मात्रे, संजय दादा मात्रे, किशोर दादा, कैलास दादा, संपूर्ण जय गणेश्वर दानसर यांच्या वतीनं, संपूर्ण आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं, सर्व खेळाडूंच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांना आपण जयंती निमित्त विनम्र अभिवादन करूया. खरं तर 17 आणि 17 असं म्हटलं जाते, 23 जानेवारी 1926 ला त्यांचा जन्म झाला. 17 नोव्हेंबर 2012 त्यांचा मृत्यू झाला. आणि खरं तर या 88 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त मराठी माणसासाठी ज्यांना जगलं ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता.
असेल तर लवकरात लवकर स्टेज जॉईन करा. सॉरी साई राजे, आपण जर आला असाल तर लगेच स्टेज जॉईन करा प्लीज. किशोर भोरजी लवकरात लवकर. खूप महत्व आहे. मी विनंती करतोय दहिसर संघ आपल्याला की आज निश्चितच शिवसेना ही 4 अक्षर म्हणजे मराठी मनाचा स्वाभिमान. अन्यायाला दिलेली चपराग म्हणजे शिवसेना. गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी अखंड रस्त्यावरती उतरते ती शिवसेना. या शिवसेनेच्या महामेरूंच्या यादीतलं पहिलं प्रथम नाव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पुन्हा एकदा छत्रपतींच्या मावळ्यांना चैतन्यमयी नवा मंत्र दिला, जय महाराष्ट्र. आणि याच जय महाराष्ट्राचा उल्लेख आज समस्त महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस करतोय. आपल्या सर्वांना देखील जय महाराष्ट्र. आणि स्पर्धेला सुरुवात. ओव्हर टू योगेश मडवी. थँक्यू सो मच. आज गावचा आवाज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुमगुमतोय. जय जय महाराष्ट्र माझा. कोण आहे बॉलर? आणि लगेच फिल्डिंग रचना चुकीची होती. दाखवलं त्यांनी की तुमची प्लॅनिंग चुकीची आहे. असं नको की बॉल टाकला आता बॉल फिल्डर पिडला. त्याच्या अगोदर त्यांनी दाखवलं तुमची फिल्डिंग रचना जी चुकीची आहे. त्यामुळे दंडित घोषित केलाय. बॅलन्स बिघडलाय. धावसंख्या बॉल चांगला अगदी पडल्यानंतर फलंदाज त्याला बीट करतोय. आणि खरं तर एष्टा उद्ध्वस्त झाल्यात. बेल्स पडले म्हणजे फलंदाज बाद. मिलिंद पाटील बॅक टू द डगआउट. प्रीड होता. सॉरी प्रीड होता. यावेळीचा बॉल पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतोय. यावेळीचा बॉल हवे ते क्षेत्ररक्षक कुंदन कबरमध्ये झेल टिपतायत. अजून एक धक्का लागला गावदेवी किरबली संघाला. थर्टी 34 ओव्हर नंबर तुम्ही पाहिली. सध्या 34 सुरू आहे. 3 चेंडू फेकले गेलेत. महागुरु या वेलकम. आपलं स्वागत आहे. सायराजी नमस्कार.
यावेळीचा बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. लॉंग ऑफ प्रेझन मध्ये एक सिंगल मिळाली. डबल साठी कॉल नाहीये. केवळ सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 35 धावा. 35 लॉस ऑफ विकेट 3 अर्थात 3 खेळाडू बाद झालेत. हो येस, पूर्ण रेड ड्रेस कोट मध्ये टीम दैसर उतरली आहे. ग्रीन मध्ये टीम किरवली उतरली आहे. आज रेग्युलर संघ त्यामुळे क्रिकेट देखील चांगलं पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग 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 बिग वे, आउट ऑफ द पार्क, 6 रन. चला बॉल नवीन आलाय मैदानावरती. धावा संख्या आपण पहिली 40 वरती, चांगली 41 वरती. चांगली बॅटिंग आल्या आल्या आपण पाहतो. प्रहार करतोय बॅट्समन संकेत, जो सलामीचा बॅट्समन आहे. संकेत गायकरच्या बॅट मधून षटकार आला. त्याला फार उशिराने संधी मिळाली. पुन्हा बॉल हवेत आहे. आता स्वतः गोलंदाज पोहोचले. वेल जज, वेल कॅच. पाठीमागे धावत असताना झेल टेपलाय. काय सुंदर जज. समालोचक आहे भारी, दैसर गावाची तो जान. ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मिळतय मान. ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मिळतय मान. फेमस कॉमेंटर सौरभ पाटील, दैसर गावाची शान. 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 क्या बात आहे डेचे. सौरभ पाटीलचं संगीत आलं म्हणजे सौरभ पाटील किती फॉर्मला आहे. आम्ही 2011 पासून समालोचन करतो, संगीत नाही. धावा संख्या आपण पाहिली तर एकूण आपण पाहिली 41 धावा. 4 गडीबाद, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. सकाळी सकाळी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कारण स्पर्धा तशी आहे. साक्षी स्टार चषक 2025 परबाडी, जब परबावती आपण सगळ्यांना गर्व आहे. सुंदर पर्व. शेवटचं अंतिम षटक. पहिला चेंडू बॉलला पाठवलाय ऑन साइड मध्ये. चांगले शतकक्षण झाले. एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघ पोहोचतोय पुढे 43 वरती. 5 षटकांची लढत आहे. किमान 55 किंवा 60 ह्या धावा तुम्हाला नक्कीच जमा करावे लागतील. कारण दैसर म्हटलं की चांगला संघ आहे. कुंदन सारखा विस्फोटक खेळाडू आहे. त्या संघासमोर तुम्हाला किमान 55 ते 60 धावा रसाव्या लागतील. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये शतक्षक आहेत. पॉइंटला आला तोपर्यंत एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने 44 धावा. 44 लॉस ऑफ 4 विकेट. काल दैसर संघ देखील आपण खेळताना पाहिला. बरेचसे काल खेळताना आपण पाहिलं. त्यांचे सुपुत्र मैदानामध्ये गोलंदाजी करते. रोहित भोईर बघा, डॉक्टर रोहित भोईर. बॉल चांगला आहे हवेत, परंतु इकडे धक्का दिलाय आणि धक्का मिळतोय 5वा. काय गाणं होतं. संगीत खास म्हणजे रोहित साठी होतं. दादा चलते तो मास, दादा रुकते तो मास. फक्त मास, हड्डी बिड्डी काय नाही, नुसता मास. रोहित डॉक्टर आहे खरं तर. येस,
तर विलास दादा पोरजी यांचं देखील आगमन झालं. विलास दादा स्वागत आहे. खरं तर आज संकेत भाई आपलं स्वागत आहे. बाबा मेन संकेत आहे हिरो. संकेत गोंदले आमचे मित्र आहेत लहानपणीपासून, त्यांचं देखील स्वागत आहे. यावेळीचा बॉल चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु जोपर्यंत बॉल मिळेल तोपर्यंत 2 धाबा तर आल्या. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न नाहीये. 2 धाब्याने संघ पोहोचलाय 46 वरती. चांगलं टार्गेट रचायचंय असं वाटलं की सुरुवातीपासून ज्या प्रकारे क्रिकेट खेळलं किरवली संघ 55-60 धाबा एकपटेल, परंतु धाबांवरती मोहर लावली. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये खरं तर आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये देखील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 धाबा 4 चेंडू मध्ये. बॉल चांगला बॉडीपेक्षा दूर खेळलाय आणि खेचून मारलाय. ऑन साईडला वाईडिश लॉंग मध्ये जेल टिपलाय. अजून एक धक्का मैदानावरती किरवली बी संघाला. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या. धावा संख्या आपण पाहिली तर या ठिकाणी स्कोर बोर्डवरती धावा लागल्यात. शेवटचं अंतिम षटक, शेवटचं अंतिम बॉल 46 अर्थात 46 धावा लागल्यात स्कोर बोर्डवरती. सुंदर स्पर्धा. शेवटचं षटक आणि शेवटचं अंतिम बॉल. रोहित भोईर फेकणार हे शेवटचं अंतिम बॉल. समोर बॅट्समन आलाय जितू गायकर. जितू पाटील आलाय. बॉल चाललाय पाठीमागे. पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला बीट करून थर्ड मॅन क्षेत्राकडे धन 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 करत बॉल सीमारेखा बाहेर. अंतिम बॉलला चौकार आणि चौकाराबरोबर टीम गावदेवी किरवली संघाचं अर्धशतक झालंय. 50 धाबा स्कोर बोर्डवरती. 51 धाबेचं टार्गेट आता टीम दैसा समोर असेल. तर यानंतर होणारी लढत आहे तुर्बे विरुद्ध चिंचवली पनवेल. चला दोन्ही संघ या. आपण कॅप्टन लगेच रिपोर्टिंग द्या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. जर उपस्थित नसाल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ह्या गोष्टीची नोंद घ्या. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 50 धाबा उभारल्या गावदेवी किरवली संघाने, अन्यथा 51 धाबेचं टार्गेट दैसर संघासमोर असेल. मॅच चांगली होणार. कमेंटर बॉक्स मध्ये जॉईन झाले तत्ताच आमच्या सोबत आमचे बंधू साईराजे, त्यानंतर आमचे महागुरू MD गडगे सर, त्यानंतर विवेक दादा पोरजीचे सकाळीच आमच्या सोबत जॉईन झालेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि 51 धाबा कशा प्रकारे चेस होतील याचं प्रत्यक्ष धावतावर ऐकण्यासाठी इथे आहेत मायक्रोफोनवरती आमचे बंधू साईराजे. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम त्या गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे राजे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 पर्व आपण पाहतो. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसरी लढत खेळवली जाणार आहे. तुर्बे विपक्ष चिंचवली. कैलास ठोकरे यांचा संघ असेल. आई 11 चिंचवली. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. हॅलो. धन्यवाद महागुरू, धन्यवाद योगेशजी मडवे सर, आणि धन्यवाद आमचे नक्कीच पोरजी सर. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सह्याद्रीच्या छाताळ्यातून नाद भवानी गरजे, रक्तात माझ्या कालजात माझ्या वाहते छत्रपती शिवाजी राजे. रायगड स्वराज्याची राजधानी रायगडमध्ये तलोजा मजकूर गाव. तुमच्या समवेत समालोचन करतो साईराजे माझं नाव. घेऊन चलते क्रिकेटच्या अथांग महासागरावरती अवतरलेले क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025. निलेश दादा चोरगे यांना विनंती करेन आपण मंचकावरती या.
आपलं अधिक स्वागत आहे. विवेकदादा पोरजी आपला इन्व्हाइट देखील करतायत. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. दहिसर संघ म्हटलं तर आमचे जबरदस्त समालोचक योगेश, नक्कीच आमचे सौरभ पाटील. सौरभ आज ऍक्शन मध्ये खेळताना दिसतील. कुंदन आणि राज या मैदानावरती अधिराज्य करणार का? 51 धावांचा पाठला करण्यासाठी धर्मवीर आणि कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अगदी नक्कीच आपण पाहिलं शिवसेनेची मुलूक गर्जना करणारा आणि प्रत्येकाच्या हृदयावरती अधिराज्य करणारा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती देखील आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा आम्ही जरूर करणार. मुंबई आपली आपली आणि इथे आवाजही आपलाच पाहिजे हा त्यांचा वाक्य प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करत असतो. आणि साहेबांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं सचिनजी कडू आहेत, त्यानंतर विशाल सर आहेत, प्रदीप शिंदे सर आहेत आणि आमचे सुनील तांडे सर. ही पंचांची भूमिकेमध्ये अप्रतिम पंचांची भूमिका. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. धर्मवीर कर्मवीर जोडी 51 धावांचा पिछा करत असताना गोलंदाज ट्रॅकवरती नवनाथ गायकर, रफ्तार केस सौदागर. नवनाथला आपण पाहू शकाल. कुंदन आणि राज नॉन स्ट्राईक एंडवरती. कुंदन म्हटलं तर भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव असणारा, एक्सपिरियन्स इज गुड टीचर सातत्याने आम्ही म्हणत असतो. तर साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर आदरणीय विलास पोरजी यांच्या वतीने प्रत्येकी षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि तेही प्रत्येक सामन्यामध्ये. क्या बात आहे. प्रारंभ करूया शुभारंभ. बोला गणपती बाप्पा मोरया. यस, गोलंदाज तयार. नवनाथ समोर फलंदाज कुंदन. हो, इथे चॉप करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू जातो यावेळी डॉट. अगदी चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. 51 धावांचा पिछा करत असता कुंदन सारखा एक अप्रतिम खेळाडू स्ट्राईक एंडवरती संघाला सावरावं लागेल. जो झिजेल तो चमकणार या मैदानावरती. चमकण्याचा प्रयत्न करतील कारण आज आपण पाहिला या स्पर्धेचा दुसरा दिवस. गोलंदाज तयार. यावेळी आपण चांगला फटका पाहिला. डीप मधून जातोय चेंडू. इथे गॅप आहे भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. मिळतील 4 रन. कधी माग नजरला कुणी आला तर का मोर 4 मुंड्या चित्त केला करीतो बंधन मी कुल दैवताला शोभा संभाजीराज. काय जबरदस्त संगीत. जगावं कसं हे शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मरावं कसं हे शिकवलं आमच्या संभाजी राजानं. यावेळेस देखील चांगला पटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू डीप मधून चाललाय. दन 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 करत आउट ऑफ द पार. 4 रन. क्या बात आहे. अप्रतिम संगीत. टायटल सॉन्ग होता या स्पर्धेचा. गोलंदाज तयार. नवनाथ. कुंदन इथे आक्रमक झालाय. 3 चेंडू 3 चौकार. केसनारचा प्रयत्न परंतु इथे पाहिलं तर एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या राहुल अप्रतिम गुणलेखक 9 धावा धाव फलकावरती. 51 धावाचा पिछा करत असताना गोलंदाज नवनाथ. आता स्ट्राईक एंडवरती येते राज गायकवाड. स्ट्राईक एंडवरती 51 धावाचा पिछा. षटक क्रमांक पहिला. अंतर वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. यस, इथे मात्र पाहिला चेंडू खूप वेग होता. वेगाची स्वारी आणि नवनाथची गोलंदाजी लय भारी. डॉट चेंडू. षटक क्रमांक पहिला चेंडू फेकून झाले 5. एकूण धावसंख्या 9. नवनाथ अप्रतिम गोलंदाज. सातत्याने P1 मध्ये त्याची गोलंदाजी खूप तीक्ष्ण राहते आणि ते करण्याचा प्रयत्न तो करतायत. राज आहे स्ट्राईक एंडवरती. आडव्या बॅटनं चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव कंप्लीट. दुहेरी धाव. फलंदाज बाद. गरज नव्हती. राजने इथे विकेट मी म्हणतोय आत्महत्या केली स्वतःची. फलंदाज बाद. पहिला विकेट गारत राजला परतावं लागेल.
समाजसेवक कैलास गायकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे परममित्र संकेत गोंदले तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं. सौरभ येत आहेत. क्या बात है सौरभ, क्या बात है. कॉमेंट्री छोडो आप क्रिकेट में जोडो, ही संकल्पना त्यांच्या माध्यमातून आता पाहू शकाल. सौरभ येत आहे स्ट्राइक एंड वरती. प्रत्येक चौकार हॅट्रिक साठी आता मात्र धनंजय दादा पोरजे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वेदांतरे येतात. सबसे अलग और ये सबसे अलग सौरभ स्ट्राइक एंड वरती. आता सौरभला आपण पाहू शकाल. एकूण धावसंख्या धावपलकावरती 10-51 धावांचा पिछा करत असताना 24 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही संकल्पना आणि ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. गोलंदाज सह्यान सौरभसाठी अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्पा, दिशावरती नियंत्रण आहे. चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट. सौरभ अगदी पंचांच्याकडे कटाक्ष मागितलं होतं का कदाचित चेंडू ऑफस्टिकचे जास्त बाहेर होता, परंतु पंच प्रोफेशनल पहिला चेंडू जातोय यावेळेस. डॉट. वेदांत तरेची ही गोलंदाजी. सौरभ आहे स्ट्राइक एंड वरती. अप्रतिम फलंदाजी. समालोचनामध्ये त्यांची कारकिर्दी संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये गाजत असताना परंतु फलंदाजी चांगली करावी लागेल सौरभला यावेळेस. यस गलीमध्ये शॉर्ट फॉर्मॅटमध्ये इथे मात्र चेंडूचे ट्रॅव्हल. एकच धाव, एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. 1/11. 11 धाव आहे 10 फलकावरती. वेदांतरेची गोलंदाजी. तर कुंदनवरती संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती. भरपूर मोठा अनुभव आहे आणि चांगला खेळाडू आहे. नवतरुणांना नक्कीच मार्गदर्शन करणारा हा खेळाडू आहे कुंदन. गोलंदाज वेदांतरे. स्ट्राइक एंड वरती कुंदन. चांगला फटका. डान्सिंग डाऊन केलतात. फटका तर बसला. क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र जितेशनं पकडला झेल. संपला इथे कुंदनचा खेळ. सतीश म्हात्रे दादाची साथ नेहमीच असते विलासा दादा. संजय म्हात्रे गंभीर उभा तिला दादाच्या पाठीला. अक्षय जोशी दादाच्या नेहमी तो फिरतोय हो संगतीला. सतीश म्हात्रे संजय म्हात्रेचा आहे सपोर्ट विलास दादाला. दादा बोलतोय गोड त्याची लागतय ओढ. दादा बोलतोय गोड त्याची लागतय ओढ. त्याच्या शब्दात दमाई रे, त्याच्या शब्दात दमाई रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात 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 दमाई रे. अरे कोण रे आला तो पनवेलवाला. अरे कोण रे आला तो पनवेलवाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. यस थँक्यू डीजे मास्टर. पोरजी या शब्दाचा दम आहे. स्ट्राइक एंड वरती मनोजला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय सरळ स्कोअर लाईक रिजन मधून. आउट ऑफ द पार. मिळतील या चेंडूवरती 4 रन. विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. आज सर्व प्रेक्षकांसाठी बघा लागोपाठ 3 दिवस जे गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी ट्रॉफी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि उद्या आज शुद्ध शाकाहारी भोजन असणार आहे. आणि फायनलच्या दिवशी पुन्हा एकदा जल्लोष होणार आहे. उद्याच्या दिवशी नॉनव्हेज भोजनाची व्यवस्था साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने केली जाणार आहे. यस चेंडू बॅटला ब्रश केलाय. फलंदाज बाद होतील. मनोजला मात्र परतावं लागेल. झटका क्रमांक 3 15 या धावसंख्येवरती टीम जायचं.
धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्म जयंती आपण या ठिकाणी पाहतो. कारण आपण पाहतो सत्ता ती नसताना देखील दिल्लीपर्यंत दबदबा होता. कारण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं राष्ट्रपती यांचं निधन झालं तर 21 तोफांची सलामी दिली जाते. परंतु एकही पद नसताना आदरणीय सन्मान हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यावेळीच 21 तोफांची सलामी दिली होती. ही ओळख होती, ही धडक होती साहेबांची. चॉप केलाय चेंडू, मात्र एकच धाव इथे अंकित केली जाईल. चांगलं मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं जाईल. एक धाव संख्या धावफलकावरती आखली गेली, कोरली गेली, नोंदणी केली. एकूण धावसंख्या षटक क्रमांक 2, एकूण धावसंख्या 16 वरती 3 विकेट घर टीम दैसर. तर मोहन भैर तुर्भे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे मित्र स्पर्धेचे शिल्पकार किशोर फोडजे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. 3 षटकामध्ये 35 धावांची गरज आहे. अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून 50-50%. पण इथे गोलंदाजी भारदस्त होणार की फलंदाजी? आता इथे सौरभ आक्रमण करणार. सौरभ क्रिकेटवरती प्रेम त्यांचं चांगलं आहे, परंतु प्रॅक्टिस कधी करतायत, डे नाईट समालोचन करतायत, परंतु आता क्रिकेटमध्ये उतरल्यात. चला 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. चला नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने तुर्बा टीम आणि तुर्बे टीम त्याला फाईट करणं संघ चिंचवली. चला लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये या. चिंचवली टीम, कारण तुर्बे टीमचे संघाने एक संकेत या ठिकाणी आलेत. हेच गोलंदाज नवनाथ. आडव्या बॅटनं वेग होता, भरपूर प्रचंड वेग. चेंडूकडे अगदी आपण पाहिलं, चेंडूकडे अगदी फलंदाज पाहतच बसला. चेंडू जातोय सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता 17 चेंडू. आता मात्र 35 धावांची गरज आहे. 200च्या स्ट्राईक रेटनं आता फलंदाजी ते मात्र करावी लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून. नवनाथची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. ते मात्र चाललाय चेंडू ऑन साईड मधून, क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रवास गाठीत आल्यात. येस, सौरभला परतावं लागेल. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, सौरभला परतावं लागेल. फलंदाज नाराज होताना आपण पाहतोय. या सामने लढती करता आपण इथे पाहतो साक्षी इंटरप्राइजेसचे मॅनेजर सन्माननीय विलासदादा पोरजे यांच्या वतीने प्रत्येकी 3 षटकारांसाठी षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल या सामन्याकरता. आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अंडीच्या स्वरूपात या सामन्यासाठी खऱ्या अर्थाने ती संधी असणार आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल डॉक्टर रोहित. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळून येत नाही. पुन्हा एकदा चेंडू डॉट. या दुनियेमध्ये थांबायला आता वेळ कोणाला? जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला. इथे ठोकन टोप करण्याची गरज आहे. 200च्या स्ट्राईक रेटनं इथे फलंदाजी तुम्हाला करायची आहे. 15 चेंडू 34 धावांची गरज. गोलंदाजचा या नवनाथ, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा चांगली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी, आपली भेदकता आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न इथे नवनाथ करतायत. अप्रतिम गोलंदाजी. 35 धावांची अद्याप देखील गरज आहे. उर्वरित चेंडू आपण पाहिले तर 14 चेंडू अद्याप देखील हातामध्ये आहेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं मोती आपण पाहू शकाल. फसवा चेंडू. चेंडू चाललाय मिड ऑफ मधून, शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडू ते फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावे 10 फलकावरती. येस, आता डॉक्टर साहेब स्ट्राईक एंडवरती. जीवनामध्ये सगळ्यांनी सॉरी म्हटलं तरी चालेल सर,
डॉक्टर ज्यावेळी सॉरी बोलतात ना कार्यक्रम पत्ते. ओके. हो वेग होता चेंडूमध्ये. सलाई गलीमध्ये षटक क्रमांक 3ची या ठिकाणी समाप्ती होते आणि एकूण धावसंख्या 10 फलकावते 18. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. ते जे संगतील त्याच्या आली त्यांना ओळखते दुनिया सारी. त्यांना ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. ते जे संगतील त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. एक कोहिनूर हिरा तो चंपून आला. अरे कोहिनूर हिरा तो चंपून आला. रायगड जिल्ह्याची शान आहे रे. लालसर गावाची शान आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. निश्चित स्वरूपात जय गणेश्वर क्रिकेट संघाचे एकेकालचे घनाघाती फलंदाज किरण म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साक्षी एंटरप्राइजेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही प्रथमतः किशोर पोरजी यांच्या वतीने सरशी इथे स्वागत करत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रचंड मेहनत किशोरदादा पोरजी. खऱ्या अर्थाने आपण ही स्पर्धा पाहिली त्यांच्या स्वप्नातून साकारलेली. तर आज आमच्या समेत पाहतो एक अतिशय नामवंत निवेदक म्हणून लोकप्रिय असणारे आमचे मित्र विवेकजी पोरजी इथे आहेत. विवेक पोरजी आहेत. त्यांच्या समेत आपण पाहतो आमचे योगेश मडवी, साई राजे, सर्व सहकारी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने विवेकजी मनपूर्वक आपलं स्वागत आहे. खूप मोठी ओळख आहे डान्सर गावाच्या दृष्टिकोनातून. नक्कीच नक्कीच त्यांच्या शब्दात जादू आहे. त्यांची कृष्णवाणी आहे. प्रत्येक शब्दावरती आदिराजे गाजणारा आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम निवेदक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील घडतो. सर तुमचं देखील मनापासून 12 चेंडू 33 धावांची गरज. 16.50ची सरासरी गाठ. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एकूण या चेंडूवरती धावा मिळाल्या आहेत. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या राहुल आम्हाला दर्शवतात 19 धावा धाव फलकावरती. 11 चेंडू आता 32. 11-32चं समीकरण. 11 चेंडू 32. आज भोजनालयामध्ये व्हेजिटेरियन असणार आहेत. प्रल्हाद भोईर जे रोडपाली गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे निश्चित स्वरूपात क्लिनिंग व्यवस्था संपूर्ण त्यांच्या माध्यमातून इथं करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चांगला फटका चाला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील दूरवरनं लॉंग ऑफ मध्ये फटका एक्झिक्यूट केला आहे. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 20 येणारे उर्वरित चेंडू हातामध्ये. 10 चेंडू 31 धाव्यांची गरज आहे. आता संघाला धोका आहे. मग बिंदास टोकून फलंदाजी ते करावं लागेल. स्ट्राईक एंडवरती नावात जिते आणि जितूला मात्र इथे चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. चांगली गोलंदाजी राकेश तरीची अद्याप तरी आपण पाहिली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फटका तर बसलाय. स्वतः गोलंदाज यस सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल कॅरी केलाय. इथे संपलाय. फलंदाज जितू भोईरचा खेळ समाप्त. नवीन फलंदाज येत आहेत वेदांत. 31 धावांची अद्याप देखील गरज आहे. उर्वरित समीकरण आता महागडं बनत चाललंय. गोलंदाजी ट्रॅक वरती राकेशची गोलंदाजी तीक्ष्ण. जितकी गोलंदाजी तिकट परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. आर्यन पोलादी निर्धार आमुचा असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा होणार. इथे फलंदाज पाहिला तर नक्कीच फलंदाजाला परतावं लागेल. टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय वेदांचा खेळ. तो हिम्मत वाला आहे. जिगर वाला तो हिम्मत वाला आहे. दोस्तीचा सरदार आहे. दोस्तीचा सरदार आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी
स्वरूपात अतिशय सुंदर संगीत आपण ऐकतो. विलासदादा पोरजी यांचं सुद्धा कौतुक करावे लागेल. साक्षी एंटरप्राइजेसचे ते मॅनेजर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी आता लढत आहे ना मैदानामध्ये, किरवली विपक्ष दैसर या लढती करता षटकार हॅट्रिक साठी 3000 आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र याच लढती पुढे असणार आहेत. क्या बात आहे. 8 चेंडू आणि 31 धावांची आणि गरज आहे. आयवा झेल साठी बघा आमचे धनंजय पोरजी आणि गोमेश माली यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडूची सपर डॉट. आता समीकरण येऊन टिपते. येणारे चेंडू 7 आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहतो. अगदी स्ट्राइक वरती फलंदाज पाहिलं नितेश. 7 मध्ये 31 धावांची गरज आहे. आता षटकार चौकार षटकारांची गरज आहे टीम दैसरसाठी. 7 मध्ये 31. मोठे फटके येणार कधी. चांगलं प्रोटेक्शन. विकेटच्या पाठी चांगलं प्रोटेक्शन दिलं. षटक क्रमांक 4ची या ठिकाणी समाप्ती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. तरी यानंतर लढत असणारे बघा तुर्भे क्रिकेट संघ, आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्भे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई 11 चिंचवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. धावांची गरज आहे. समोर फलंदाज डॉक्टर रोहितला आपण पाहू शकाल. 6 मध्ये 31 धावांची गरज. रोहितसाठी मी एकच म्हणेन, अडला असेल हजारदा, पडला असेल हजारदा, कालोख्याच्या भयान रात्री रडला असेल हजारदा, झालं गेलं विसर आता, मूठ आवल अश्रू आवल, लक्षावरती रोख नजर. तू एक प्रयत्न अजून कर रोहित, तुला एक प्रयत्न अजून करावा लागेल. 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती संकेतला आपण पाहू शकाल. 6 चेंडू 31. पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 षटकार टोकाचे आहेत. संकट गगनी गडगडते, उरीस समस्या कडकडते, तना मनाला भेगा भरून उभय चराचर कडकडते. मग तूही त्रिशूळ डमरुधर, डम 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 कर, आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. तू एक प्रयत्न अजून कर. 5 चेंडू 5 षटकारांची गरज होती, परंतु अलॉंग द कॉर्पोरेट चेंडू लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता 4 मध्ये 29. दिस मॅच आहे ओनली गॉड मिरेकल. एखादा दैविक चमत्कार या मॅचला वाचू शकतोय, कारण 4 मध्ये आता 29 बनणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. 4 चेंडू आता 29. डॉक्टर रोहित चांगला फटका आहे डीप मधून, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ते चेंडू ब्रेक झालाय. मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी आहे. 3 चेंडू आणि 28 उर्वरित. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. महागुरू त्या ठिकाणी जोडले जातील. चिंचवली टीम नरेश पोरजी मॅचचा आनंद घेतात. आमचे भाऊ आहेत. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सगळ्यात चांगला फटका डीप मधून लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त सिंगल. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा औपचारिकता बाकी मॅच मध्ये. येस लिडिंग एज. इथे मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. किरोली टीमची या ठिकाणी पण पाहिली गोलंदाजी खूप चांगली राहिली. नवनाथची गोलंदाजी राहिली खूप चांगली. गोलंदाज सर पुन्हा एकदा षटकातील समोरच्या दिशेनं खेळतायत. येस फलंदाज बाद. डॉक्टर रोहितला परतावं लागेल. मात्रे दादाची साथ नेहमीच असते विलास दादाला. संजय मात्रे गंभीर उभा विलास दादाच्या पाठीला. अक्षय जोशी दादाच्या नेहमी तो फिरतोय हो संगतीला. सतीश मात्रे संजय मात्रेचा आहे सपोर्ट विलास दादाला. दादा बोलतोय गोड. प्रवीण अप्रतिम संगीत. तुमचं देखील कौतुक. दणदणीत विजय प्रस्थापित केला टीम किरवली संघाचं अभिनंदन. नक्कीच हाडलं करा टीम दैसर. तर सामनावीराचा किताबी ते
सुनील शेठ गायकर आणि मोहन शेठ पोरजी यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण संपन्न करणार आहोत. साईराज आम्हाला इन्फॉर्मेशन देतील.